माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि देवाजवळ एक आगळं आणि वेगळं असं मागणं मागतात. महाराजांचा अवतार म्हणजे कळस अवतार. पण एक मला नेहमी वाटतं, माऊलींनी ज्यांना आपल्याला कळसावर बसवलं ते तुकोबाराय किती मोठे असले पाहिजेत. माऊलीने ज्यांना आपल्या मंदिराचा कळस केलं म्हणजे खऱ्या अर्थाने डोक्यावर घेतलं. नाही का? विचार करण्यासारखा भाग आहे. माऊलीने पाया रचला म्हणजे काय केलं, कोण कळस केला, कोण कुठे जन्माला आला, कोण कुठे काय करतो हे प्रश्न नाही आहे. त्याच्या अंतःकरणातली अवस्था काय आहे, त्या अवस्थेतून कळस बनले. परमार्थामध्ये कुठे जन्माला आला हे महत्व नाही, तुझ्या अंतःकरणाची अवस्था काय आहे, तुझी मानसिकता काय आहे, तुझ्यामध्ये भक्ती किती आहे, ती कशी उदित होते, ती स्वतःच्या कल्याणाकरता उदित होते का जगताच्या कल्याणाकरता उदित होते. पुष्कळ प्रश्न निर्माण होतात. तसं या ठिकाणी आणि आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा आत्मस्थिती मज नको हा विचार. माणसं म्हणतील, वा तुकाराम महाराजांनी झोपेत अभंग लिहिला का? सर्व जग आत्मस्थिती प्राप्त व्हावे म्हणून खटपट करतायत आणि महाराज म्हणतायत मला आत्मस्थिती नको. काय अर्थ असला पाहिजे? साधा सरळ सोपा अर्थ आहे बरं का. माझ्या खिशात 5,000 आहेत बरं का. माझ्या खिशात असताना तुमचे 1,000 उसने का घेऊ? नाही कळलं? तसं आत्मस्थिती आहेच तर ती कशाला मागू? जे आहे त्याचा 5,000 खिशात असताना तुझ्याकडून विष्णू घेण्याचा विचार सुद्धा डोक्यात नको. एक महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला. आत्मस्थिती प्राप्त होत नसते, प्राप्त स्थिती आहे ती आत्मस्थिती आहे, हे कळणं हीच आत्मस्थिती. चला अजून समजून सांगतो. पंढरपूरला विषय चालू होता. आता मला सगळा इथं संबंध हॉल गच्च भरलेला आहे. आता एक सगळ्या ठिकाणी एक कॉमन फॅक्टर आहे. तुमच्या माझ्या ठिकाणी आत्मसत्ता आहे. तुम्ही मायनस आत्मा, तुमची स्थिती काय? आता कळलं का नीट? तुम्ही मायनस आत्मा, स्थिती काय? मड. तुम्ही प्लस आत्मा, स्थिती काय? कीर्तन ऐकताय. अर्थ नीट लक्षात घ्या. म्हणून आत्मस्थिती प्राप्त व्हायची नाही, प्राप्त स्थिती आहे ती आत्मस्थितीच आहे हे कळणं म्हणजेच परिपूर्णतेचं ज्ञान होणं. म्हणून म्हणतात नको आत्मस्थिती. बघा ना, अहो सगळे ही आहे ती आत्म्याची स्थिती आहे. कोणाची स्थिती आहे? काय काय सांगतात साधनेने प्राप्त होते. साधनेने प्राप्त होत नाही, कळते. प्राप्त होणं आणि कळणं याच्यात फार फरक आहे. तसं आहे ती स्थिती. बघा एक मी तुम्हाला सांगतो, आत्मसत्ता एका इंद्रियातली थोडी कमी झाली तर त्याची हालचाल कमी होते. हातातली कमी झाली तर हात उचलत नाही, डोळ्यातली कमी झाली तर दिसणं कमी होतं, पायातली कमी झाली तर पाय जागचा हलत नाही. म्हणजे स्थिती आहे ती कोणाची स्थिती आहे? बाद करा आत्मा तुमच्यातला. काय होईल? नेहमी सांगतो मी, दाडापुढे गर्दी भरपूर जमेल. कशा करता? एक आत्मा आहे म्हणून मानतायत माणसं, म्हणून तुमची स्थिती चांगली आहे. आणि एक सांगू का, आत्मा तुमच्या स्थित आहे तिथपर्यंत जगातली कोणची सत्ता तुम्हाला हात लावू शकत नाही. मी एक नेहमी उदाहरण देतो. एक मनुष्य 1 वर्षभर कोमात होता. असं कितीतरी ठिकाणी होतं. त्याला हागणं कळत नव्हतं, मुतणं कळत नव्हतं, झोपणं कळत नव्हतं, जागृती कळत नव्हती, काही कळत नव्हतं, खाणं नाही पिणं नाही, काही कळत नव्हतं. घरच्या माणसांना अडचण झाली.
हॉस्पिटलचं बिल वाढत चाललं. डॉक्टरना विचारलं काय करायचं, म्हणले काहीच करता येत नाही. म्हणले एक त्याच्यातलं विकृत होता, तो म्हणले एवी तेवी मेल्यासारखंच आहे. ते म्हणले मेल्यासारखं आहे पण मेलं नाही ना. हां, डॉक्टर म्हणाले जिथपर्यंत तो त्याला सोडून गेला नाही तिथपर्यंत मी सर्टिफिकेट देऊ शकत नाही, नाही तर मला वर जावं लागेल. माझं बोलणं कळलं का? ही तुमची माझी जी स्थिती आहे ती आत्मा आहे म्हणून आहे. आत्मसत्ता जिथपर्यंत तुमच्या माझ्यात आहे तिथपर्यंत कोणाला हात लावायची ताकद नाही. वर्षभर पडू दे बिछाण्यावर, त्याला काही न कळू दे, पण आत्मसत्तेने जिथपर्यंत सोडलं नाही तिथपर्यंत कोणी हात लावू शकत नाही. हे महाराजांना माहिती आहे. म्हणून ते म्हणतात देवा मला आत्मस्थिती नको, कारण आहेच आहे. माझं बोलणं कळलं का? आहे ती स्थिती कुणाची आहे? आत्मसत्ता नसेल तर जिवंत नाही, मेला. म्हणून आत्मस्थिती प्राप्त व्हायची नसते, त्या सत्तेबद्दल भक्ती प्रगट व्हायची असते. म्हणून म्हणतायत आत्मस्थिती मज नको हा विचार, हा विचार सुद्धा मला नको. उगीच आयुष्य फुकट घालवायचं. जे आहे त्याच्याकरता एक तुकोबारायचा अभंग आहे, त्याच्यावर नाटक सुद्धा झालं. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्या जवळ आहे. अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते, प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त आहे आणि म्हणून अप्राप्त आहे. काय म्हटलं मी? अप्राप्त वस्तू प्राप्त होते, प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. कळलं का तत्वज्ञान? जे मिळालं नाही ते मिळतं, जे मिळालं नाही ते मिळतं, जे मिळू नाही ते मिळत नाही, फक्त मिळू नाही एवढं कळतं. म्हणून अप्राप्त वस्तू प्राप्त होते, प्राप्त वस्तू प्राप्त होत नसते, फक्त प्राप्त आहे एवढी प्रतीती प्राप्त होत असते. जरा मोठे शब्द वापरले पण आहेच आहे तसं. माझे नेहमीचे आवडीचे दृष्टांत आहेत, आवडीचा सिद्धांत आहे. एखादी गोष्ट आहे म्हणून लक्षात येत नाही. माझं बोलणं कळलं का? ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी लक्षात येते. उदाहरण सांगू? घरामध्ये कोपऱ्यामध्ये फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे, एक सुंदर हत्ती ठेवलेला आहे, कुठे लॅम्प आहे, अशी घराची सजावट केलेली आहे. रोज त्याच्यावरून जातो येतो पण कधीच लक्ष गेलं नाही. पण एक दिवस बाजूला उचलून ठेवला. बायकोला म्हणला समथिंग इज मिसिंग, समथिंग इज मिसिंग, काहीतरी इकडे तिकडे झालंय. अहो तो म्हणाले जरा हत्ती तिथे होता ना, तो तुमचाच मुलगा पाडत होता म्हणून उचलून ठेवलाय. हा हत्ती का लक्षात आला? तिथे नव्हता म्हणून. रोज का लक्षात येतो नव्हता? तर होता म्हणून. कळलं का आता तुम्हाला? काय अजून एक दृष्टांत नेहमीच देतो, पुन्हा देतो अजून कळावं म्हणून. मी आत्ता जवळजवळ तासभर तुमच्या समोर आहे. माझ्या डोक्याला फेटा आहे हे तुमच्या कोणाच्या लक्षात आलं का? माझ्या फेट्याबद्दल कधी विचार केला नाही तुम्ही? माझ्या डोक्याला फेटा असून तुमच्या कोणाच्या लक्षात आला नाही. लक्षात का आला नाही? आहे म्हणून. जर बिगर फेट्याचा बसलो असतो ना तर माणसं ही कोण आहे, ही कोण आहे, ती काय भानगड आहे? हां, हे डोक्याला काही नाही. हां, बाबा महाराज जगाला ज्ञान शिकवतात आणि असेच बसले, असेच बसले. लक्षात घ्या, फेटा आहे म्हणून लक्षात आला नाही, काढून ठेवला तर लक्षात येईल. तसा जेव्हा देव नाही होईल आणि नाही होतो ना तेव्हा गल्लीतल्या लोकांच्या लक्षात येतो कोण गेलं. अशी आहे गंमत बरं का. रोज दारावून जाताना कोणाच्या लक्षात येत नाही बरं का. दारावून जाता पण लक्षात येत नाही, पण चौघाच्या खांद्यावर गेल्यानंतर लक्षात येतात. हे आपल्या पलीकडचे का? आयुष्यात चौकशी केली होती का? कधी चौकशी केली? याचा अर्थ असा आहे
आहे म्हणून लक्षात येत नाही, ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी लक्षात येतं. तसं आत्मस्थिती का नको? आहेच आहे तर ती कशाला देतोस? तुझी भक्ती दे मला. हे वारकरी संप्रदायाचं मूळ भूमिका आहे. ज्ञान नको नाही, विशिष्ट अवस्थेपर्यंत ज्ञान पाहिजे, पण त्याच्या पलीकडे त्याची गरज नाही. विशिष्ट काळापर्यंत एखाद्या गोष्टीची जाणीव असावी किंवा चिकित्सा असावी. 2 मुलं झाल्यानंतर चिकित्सा करू नये, तुझा रंग काळा आहे का गोडा आहे. माझं बोलणं कळलं? 2 मुलं झाली, तो म्हणला तुझा रंग काळा आहे. ते म्हणले अगोदर काही डोळे झाकले होते का तुमचे? नाही का? विशिष्ट काळानंतर विशिष्ट गोष्टीची चौकशीच करायची नसते. तसं एक विशिष्ट काळापर्यंत ज्ञानाची गरज आहे, त्याच्या पुढे ज्ञानाची आवश्यकताच नाही. त्या ज्ञानाचं रूपांतर भक्ती प्रेमामध्ये कसं होईल हे बघणं हे वैशिष्ट्य आहे. आणि हाच वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय ज्ञान आणि नाम याची सांगड आहे. थोडंसं नीट लक्षात घ्या, समजून घ्या. वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञान आणि नाम याची सांगड आहे. मी गमतेने सांगत असतो. बघा आता, नामाशिवाय कलियुगामध्ये उद्धार नाही, हे ज्ञान आहे. काय कळलं? नामाशिवाय कलियुगामध्ये उद्धार नाही, हे ज्ञान आहे. आणि मुखाने मी घेतो तेव्हा नामदेव आहे, कळतं तेव्हा ज्ञानदेव आहे, आणि घेतो तेव्हा नामदेव झालं. अजून सांगू, हे कळलं तुम्हाला कशाने? ज्ञानदेवाने. बरोबर आहे ना? मग जेव्हा तुम्ही महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्या ज्ञानाचं रूपांतर नामात झालं. म्हणून ज्ञान आणि नाम याचं एकीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. नुसतं ज्ञान असून जमत नाही आणि नुसतं नाम असून जमत नाही, बरं का? हां, यालाच ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणतात. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. कुठून सुरुवात झाली? उपासना कुठून आहे? कोणत्या भूमिकेतून आहे? आत्मस्थितीमध्ये नको हा विचार. अरे विचार सुद्धा नको, त्याच्याबद्दल काय विचार करायचा आहे? जे आहेच आहे, आहेच आहे, विचार काय करता? आता इथे कुणीतरी आलं का, म्हणले बाबा महाराज आलेत का? त्याला मेंटलमध्ये टाकून या. ते म्हणले 1 तास समोर बसले तर तुला अक्कल नाही का? कोण सांगते? कोण? बाबा महाराज. 1 तास बसून जर तुमच्या डोक्यात आला आहे का, तसं आयुष्यभर जिवंत असून आत्मस्थिती नाही तर दुसरी कसली स्थिती आहे, याच्याबद्दल मी काय म्हणावं? म्हणून तुकाराम महाराज मोठ्या कौतुकाने म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, पण मी भक्त तू देवाईसे करी. नको ब्रह्मज्ञान, नको तुझं ब्रह्मज्ञान आम्हाला. आत्मस्थिती भाव, पण काय कर? मी भक्त तू देवाईसे करी. मी भक्त असावं, तू देव असावं. एकदा कळलं मी देव आहे, आता पुष्कळ झालं. माझं कळलं का? अहमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वमस्यादी अहम ब्रह्मास्मी. कळलं? बस दे ठेवून बाजूला, दे ठेवून बाजूला, बरं का? एकदा बायकोला सांगितलं की लॉकरची चावी इथे आहे. सारखं सांगायचं का इथे आहे म्हणून? एकदा सांगितलं पुष्कळ झालं, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. तसं एकदा आत्मा आहे हे कळल्यानंतर पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, आणि पुन्हा पुन्हा कळण्याची सुद्धा गरज नाही. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, मला हे काही नको आता, तुझी भक्ती हा प्रसाद आहे. हे बघा, ज्ञान जाणीव आहे, पण त्या जाणीवेचे रूपांतर जिथपर्यंत प्रेमात होत नाही तिथपर्यंत ती जाणीव सुद्धा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा. योग अभ्यासे सिद्धी रोजिता ती वाटा हो. काय म्हणतायत बघा, ज्ञान आहे पण जाणीव आड फाटा घालते. हे बघा, बाप असतो, मुलगा असतो, प्रत्येक घरात हे आहे. बापाला बापपणाचा अहंकार असतो, मुलाला मुलगापणाचा अहंकार असतो. जर काही निमित्ताने बोलणं बंद झालं
तर प्रत्येकजण वाट बघतो कोण पहिलं बोलेल. काय गंमत आहे. कशाची वाट बघतो. कोण पहिलं बोलेल. काय मुलगा म्हणतो माझं काय चुकलं नव्हतं. आई म्हणते अरे जा ना बोल ना. आई म्हणजे मधला ढोल. काय इकडे नवऱ्यानी थपट्या मारायच्या आणि इकडे पोरांनी थपट्या मारायच्या. अरे बोल ना बसलेत बघ पेपर वाचत बोल ना. पण माझं चुकलं असेल तर ना. अरे पण काय त्यांना जाऊन बोललं असतं काय तुझी पोझिशन कमी होते का. रात्रभर तुझा बाप सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझ्याकरता राबतोय एवढा कसला अहंकार धरतोस. जाणीव घाली आड फाटा. जाणीव घाली आड फाटा. अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व अध्यात्मातले दोन शब्द आहेत. काही माणसांच्या ठिकाणी अहम कर्तृत्वाचा अहंकार आहे. मी करतो मी केलं म्हणून झालं. द्या सोडून. काय संसार कोणी केला मी. आमकं कोणी केलं मी. कर्तृत्वाचा मधू. म्हणून अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्व. एक तुम्हाला व्यवहार सांगतो काहीतरी सांगतो. हे मालक आणि लेबर यांचा झगडा ना म्हणजे कर्तृत्व ज्ञातृत्वाचा झगडा. व्यावहारिक दृष्टिकोन सांग. जे खाली खात्यामध्ये काम करतात ना गिरणीमध्ये असे उकडून निघतात. गरम होतं त्यांना. मग कुठेतरी पगार वाढवा अमकं तमकं. साहेबाला म्हणावा वर बसू नका एसी मध्ये खाली या खात्यात. खाली या खात्यात या. वर एसी मध्ये सोडताय. फुकटचा ऑफिसचा चहा पिताय आणि आम्हाला शिकवताय 50 रुपये वाढ नको 20 वर भागवा. खाली या. तो म्हणला गाढवा मी इथे तयार करतो म्हणून तू खाली लाभतोस. माझं बोलणं कळलं का. मी इथे बसून पार्टची डिझायनिंग केली सगळं मी केलं म्हणून करतोस. अहम ज्ञातृत्व इकडे अहम कर्तृत्व. कळलं का. मालक आणि लेबर वाद काय आहे. शिकलेल्या माणसाला ज्ञातृत्वाचा अहंकार असतो बरं का. बिल्डिंगची डिझाईन काढतो पण पाटी उचलू शकत नाही. डिझाईन काढेल वाह काय ड्रॉइंग आहे उचल पाटी. हा तो म्हणला फावडं उचलत नाही तर पाटी कुठली उचलायची. आता कळलं का. कर्तृत्व आणि ज्ञातृत्व. एकाकडे अहम ज्ञातृत्व आहे आणि एकाकडे अहम कर्तृत्व आहे. आणि या दोघांचा वाद म्हणजे मालक आणि नोकराचा वाद. आलं ना. तसं ज्याच्याकडे ज्ञान आहे घरामध्ये जो शहाणा असेल ना त्याला असं वाटतं मी आहे म्हणून घर चालतं. वर जाऊन बघ ना. काही काय घरामध्ये माणसं बाप बोलायला म्हणतो मी गेल्यानंतर कळेल. आता गेल्यानंतर आम्हाला कळेल तुम्हाला कसं कळणार आम्हाला कळलं हे. आम्ही गेल्यानंतर कळेल. आता आम्हाला कळेल पण आम्हाला कळलं हे तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद भेटणार नाही. अरे कोणाचं कोणा वाचून अडलेलं नाही उगीच कशाला मिजाज मारायची. काय कळेल काय कळायचं नाही. तुझा बापही तेच म्हणतो त्याचा बापही तेच म्हणतो तर आता तूच म्हणतो आमचंही कार्ट तेच म्हणणार. माझं बोलणं कळलं. अहम ज्ञातृत्व. म्हणून जाणपणे वेद मुका. काय म्हणाले जाणपणे वेद मुका पण गोपिका त्या ताकटी. जाणीवेला वेद गप्प बसला काही बोलता येईल त्याला. काय म्हणावं काय म्हणावं काय म्हणावं कळेना. गप्प बसला तोंड गिळून. अरे बोलणं म्हणून नाथ महाराज म्हणाले नका पुसुबाई 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 नका पुसुबाई. वेदासी काही
कळलेच नाही. वेदासी काही कळलेच नाही. शेष शिणला